हल हल हेलो हल 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 कार्यक्रम चालू करण्यापूर्वी एक आयोजकांकडून सूचना आलेली आहे। जे कोणी खाद्यपदार्थ आणलेले असतील तर कृपया हे देवा श्री गणेशा
हे देवा श्री गणेशा शुभरंभी तुला मी स्मरितो, हे रंग देवते माते तुला, हे उदरनाथ रंग वरवे। जरी मी चुकलो तरी, जरी मी चुकलो तरी मला माफ करावे। जरी मी चुकलो तरी मला माफ करावे, कारण मी बालक ज्ञान रसिका माझ्यावर नारुसावे। हे रसिका मला माफ करावे, हे रसिका मला माफ करावे। सुस्वागतम, सुस्वागतम। प्रथमदा या विश्वाचा आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। आमच्या पेंढाणे गावची ग्रामदेवता आई जाकादेवीच्या चरणी नतमस्तक होतो। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना हे मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे येथे जमलेल्या माझ्या मायबापाच्या प्रेक्षकांना मी शाहीर भरत विठ्ठल गलांडे, मुक्काम पिंपळेवाडी पोस्ट पेंढाणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आपल्या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काही संदीपजी मोरे बुवा आणि त्यांचे सहकारी अजय बाईक साहेब, त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर हरियानंद बुवा, विनेश वाजे, सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच आज या कार्यक्रमासाठी मला लाभलेले आमचे ढोलकीपट्टू सतीश दादा पांचाळ, पॅड मास्टर अथर्व घडशी, ऑर्गन मास्टर संदेश पडे, बुलबुल मास्टरला साथ मिळते ते आमचेच मित्र कुणाल दादा इथे, आणि हाच तो आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत लाईटमन व साऊंड मास्टर सुहास तुपड दादा साहेब। तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करतोय। असा आवाज दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत आहो ही तुमच्यापर्यंत प्रार्थना करतो आणि मी माझ्या प्रथम माळेला सुरुवात करतो। त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना या छोट्या कलाकारांना जी आमची कला सादर करण्याची संधी दिली ते म्हणजे आमच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत बाईंगवाडी तरुण विकास मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ अंतर्गत क्रिकेट संघ। तुम्हाला सर्वांचे आभार मानतो, कारण गावावरून इथे येऊन कार्यक्रम करणं हे सहजासहजी एवढी सोपी गोष्ट नाही आणि ती तुम्ही आम्हाला संधी साधून दिली। पुन्हा आम्ही एका शब्दाचा तुमचे आभार मानतो आणि आम्ही प्रथम करायला सुरुवात करतो। माझे प्रतिस्पर्धी शाहीर सूर्यवाले बुवा, स्वप्नील बाई,
तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतोय। या शक्तितुऱ्याच्या नियमाप्रमाणे आपण आपलं ओळखपत्र घेऊन यायचं आहे आणि आमच्या प्रश्नाची प्रत घेऊन जायची आहे। नाही त्या पोरग्यातलं होतं ना गाडी घेऊन झोपलेला फोन करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सद्गुरु वामनराव पै म्हणतात की हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो। म्हणूनच मला काय म्हणायचं आहे, सर्वत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित दुःखम आपुनियात। अर्थात सर्वजण सुखात राहो, सर्वजण निरोगी राहोत, सर्वांनी चांगल्या गोष्टी घडताना पाहोत आणि कुणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतो। काय म्हणायचं हे बघा। जीव हे धडधड माझ, मन हे तडफड माझ, जीव हे धडधड माझ, मन हे तडफड माझ। कोण म्हणतंय? कारण मी शक्तिवाला म्हटल्यावर एका स्त्रीची बाजू मांडतोय। ज्यावेळी एखाद्या आपल्या आई बापाला आपल्या मुलाची गरज असते, शेवटच्या क्षणी तो मुलगा आपल्या आई बापाला सोडून जातो, म्हणून आई काय म्हणते हे मला स्तवनातून सांगायचंय। जीव हे धडधड माझ, मन हे तडफड माझ, जीव हे धडधड माझ, मन हे तडफड माझ। अरे आई बाप विना अर्थ नाही जीवनाला, आई बाप विना अर्थ नाही जीवनाला, लेकरा 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 का विसरला मला, लेकरा का विसरला मला।
चुकलं होतं माझं म्हणून सोडलास आज काय चुकलं होतं माझं म्हणून सोडलास आज नको इकडे तिकडे जाऊ नको काशीला नको इकडे तिकडे जाऊ नको काशीला लेकरा विसरला मला लेकरा विसरला मला धडधड माझं मने धडपड माझं धडधड माझं मने धडपड माझं आई बाप विनाश नाही जीवनाला आई बाप विनाश नाही जीवनाला लेकरा विसरला मला मूळ गाजी आहे माझी कवी भानुदास पण काशिंगळे आहे त्याच्या चरणाचे दास काशिंगर आहे त्याच्या चरणाचे दास पण काशिंगर आहे त्याच्या चरणाचे दास मूळ गाजी आहे माझी कवी भानुदास पण काशिंगळे आहे त्याच्या चरणाचे दास काशिंगर आहे त्याच्या चरणाचे दास काशिंगर आहे त्याच्या चरणाचे दास मोहन गुरुधनी संतोष दीपक वंता ज्ञानी सत्या मोहन गुरुधनी संतोष दीपक वंता ज्ञानी शाहीर बराच्या आय बघा वसंत जोडीला शाहीर बराच्या आय बघा वसंत जोडीला लेकरा विसरला मला लेकरा विसरला मला धडधड माझं मने धडपड माझं जीवरी धडधड माझं मने धडपड माझं आई बाप विनाश नाही जीवनाला आई बाप विनाश नाही जीवनाला लेकरा विसरला बोल श्री गणपती गजानन महाराज की जय आई गावदेवी माते की जय शंकरेश्वर महाराज की जय गुरुवर्य सत्यवान मोहन बुवा संतोष दीपक वस्ताद अखंड मानुदास घराण्याचा विजय असो रंगदेवते माते तुझा जय जयकार असो शक्ती वाहे जागे वाहे की जय बस.
सुस्वागतम रसिकांमधून आलेले पारितोषिक गजानन शिंदे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे ईशा पांडुरंग शिंदे हिचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. स्तवन आणि त्यानंतर गण. काही दिवसातच या गणरायाचं आगमन होणार. गण सादर करतोय बघा कसं. अरे रिमझिम पाऊस पडत होता, रिमझिम पाऊस पडत होता, मध्येच काय वारा वाहत होता. अरे मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचत होता. आणि हे गणराया तुझा हा भक्त तुझीच वाट पाहत होता. काय म्हणायचंय बघा. हे देवा श्री गजानना कस आवरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना. हे देवा श्री गजानना कसा आवरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना. हे देवा श्री गजानना कसा आवरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना. आनंदाला आली भरती शेतावरती बिघने सरते, हे गणराया जरा विचाया दावून यावे रणा. हे देवा श्री गजानना कसा आवरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना. आनंदाला आली भरती शेतावरती बिघने सरते, हे गणराया जरा विचाया दावून यावे रणा. हे देवा श्री गजानना कसा आवरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना. आनंदाला आली भरती शेतावरती बिघने सरते, हे गणराया जरा विचाया दावून यावे रणा. हे देवा श्री गजानना कसा आवरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना. आनंदाला आली भरती शेतावरती बिघने सरते, हे गणराया जरा विचाया दावून यावे रणा. चांदका परिवाट तुझी बघतो मी गणराया, ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया. ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया, ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया.
का बरी वाट तुझी बघतो मी गणराया थोड्या भक्तांवरती कृपेची असावी छाया थोड्या भक्तांवरती कृपेची असावी छाया थोड्या भक्तांवरती कृपेची असावी छाया कोकिळेची मंजुळवाणी तुझे आगमन होतात येती ओठावरती गाणी तुझे आगमन होतात येती ओठावरती गाणी तुझे आगमन होतात येती ओठावरती गाणी हिरवा शालोने सुनधरणी पान फुले ही भरून आली हिरवा शालोने सुनधरणी पान फुले ही भरून आली हे गणराया जरा विजाया दावून या विरणा हे देवा श्री गजानना कसा मनोमना तुझ्या येण्याची वेदना ओढ लागे मला आनंदाचा आलीवरती देवावरती विघ्ने धरती हे गणराया जरा विजाया दावून या विरणा वाटे माझ्या मनाला कधी येणार बाप्पा माझ्या घराला कधी येणार बाप्पा सांग माझ्या घराला कधी येणार बाप्पा सांग माझ्या घराला पिवळ पितांबर सोनणारी यावे बसोनी देवा उंदिरावरी यावे बसोनी देवा उंदिरावरी यावे बसोनी देवा उंदिरावरी काळाचा तो कर्दन काळ शिव पार्वतीचा तो हवाड काळाचा तो कर्दन काळ शिव पार्वतीचा तो हवाड हे गणराया जरा विजाया दावण या विरणा देवा श्री गजानना कसा मनोमना तुझ्या येण्याची वेदना ओढ लागे मला आनंदाला आलीवरती देवावरती विघ्ने धरती हे गणराया जरा विजाया दावून या विरणा कसावरू मना सुस्वागतम आलेले पारितोषिक सानवी संदेश गाडी स्वरूपा संदेश गाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्याचप्रमाणे रुपेश नमसले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसेच सूर्यकांत जानू चिपटे 101 रमेश तानाजी चिपटे 101 विलास देऊ चिपटे 101 बाळकृष्ण धाकू चिपटे 101 नंदकुमार मटकर 101 त्याचप्रमाणे मोहन चिपटे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे अध्यक्ष विठ्ठल रुक्माई विकास मंडळ चिपटेवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे विवेक निनावे 101 गणपत राम चिपटे 200 आणि नंदकुमार चिपटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसेच दिलीप चिपटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे कैलासवासी सदाशिव शिवाजी जानसकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा श्री आत्माराम जानसकर यांच्याकडून बाल कलाकारांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्याचप्रमाणे अविनाश चौगले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद
सुस्वागतम आलेले पारितोषिक बाईवाडी क्रिकेट संघ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. स्तवन गण आणि त्यानंतर गवळण. शक्तितुरा म्हटलं की सुरुवात ही बरीचशी मंडळी गवळणीपासून करतात, म्हणजे डबल मिनिंगची सुरू होते, ही गवळणीपासून होते. मला एक म्हणायचं आहे, जर स्तवन किंवा सुरुवात जर आपण श्री गणेशापासून जर करत असोल तर मग गवळणीचा प्रश्न आला कुठे? बरोबर ना मंडळी? सांगायला लाज अशी वाटत नाही, परंतु जर वर्षातून आपण एका दुसरा जरी कार्यक्रम केला तरी आपली इज्जत राखून, आपल्या आया बहिणींची इज्जत राखून आणि समोरच्या शाहिराला इज्जत देऊन कार्यक्रम करतो. मगाशी आपल्या या ज्या आयोजक आहे त्यांनी म्हटलं की ही लोककला जोपासली पाहिजे. ही लोककला फक्त 20% राहिली आहे आणि जो हा शक्तितुरा आहे हा 80% व्यवसाय म्हणून चालू झालेला आहे. कारण जर राधाकृष्ण आज उद्या गोकुळाष्टमी आहे, राधाकृष्ण मंदिर बऱ्याच ठिकाणी आहेत, मोठमोठे उत्सव चालतात, मग राधाकृष्णाची विटंबना का करावी? कारण बरेच युट्यूबला जर तुम्ही सर्च मारलात तर बरेच शाहीर असे सुद्धा आहेत की सरळ ओपन आहे, तुझी पोरगी माझ्याकडे आणून दे, मी कोण आहे ते दाखवतो. बघा तुम्ही युट्यूबला सर्च मारा. एवढ्या खालच्या दर्जाची ही लोककला आहे का? कारण एवढ्या खालच्या दर्जाचा शाहीर आपण नाही. भले एक कार्यक्रम करू पण तो इज्जतीने करणार आणि समोरच्या बोला इज्जत देऊनच कार्यक्रम करणार. म्हणून मला म्हणायचंय गवळण घ्यायचंय, काय घ्यायचंय वा विषयाने गाणार आणि विषयाने तुम्ही सुद्धा यायचं आहे. जर हातात पेन घ्या, ऐकायला येत नसेल तर नक्कीच जवळ या. पेंद्या सुद्धा संगतीला घेऊन या, कारण कृष्ण म्हटल्यावर त्याच्या साथीला पण असायला पाहिजे. बरोबर ना? गवळण काय म्हणायचे आहे बघा. गवळण म्हणता म्हणजे नेमकी तुम्ही काय करता? अरे गवळण म्हणता म्हणजे नेमकं तुम्ही काय गाता? अरे त्या
कृष्णाचं प्रेम गाता की त्यांची विटंबना करता. अरे जर का चांगलं गायचं नसेल हो बुवा, जर का चांगलं गायचं नसेल तर वाईट कशाला गाता. अशा शाहिरांना त्याची जाण नाही, मग ते गायकी कशाला करता. गवळण्याला सुरुवात करतोय बघा काय म्हणायचं. खरं सांग काना, खरं सांग काना, बाळ तू असताना ताना. खरं सांग काना, बाळ तू असताना ताना. कोणी पाजली रे तुला पाना. खरं सांग काना. देवकी माता पालन करणारी ती यशोदा माता. पालन करणारे ते यशोदा माता. पालन करणारे ते यशोदा माता. सांग मला काना, बाळ तो असताना ताना. सांग मला काना, बाळ तो असताना ताना. कोणी पाजले तुला पाना. करतक गाना, बाळ तो असताना गाना. करतक गाना, बाळ तो असताना गाना. कोणी पाजले तुला पाना. करतक गाना. वेळेअभावी गवळण बुवा एकाच अंतऱ्याची घेतलेली आहे. एक जाफरी नृत्याच्या नियमाप्रमाणे एकमेकाला शाहिराने प्रश्न विचारायचे असतात. आमचा प्रश्न असा आहे की सारीपाट खेळत असताना पार्वतीने कोणता व कितवा अवतार घेतला. बुवा प्रश्न साधा सुटसुटीत आणि सरळ आहे. सारीपाट खेळत असताना पार्वतीने कोणता व कितवा अवतार घेतला. व आपल्याकडे लेखी प्रश्नपत्र दिलेले आहे, रसिकांच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे. परंतु मला अपेक्षा आहे की त्यांच्या गुरुवर्य आज या रंगमंचावर उपस्थित आहेत, नक्कीच याचा उलगडा करतील एवढी अपेक्षा आहे. आणि मी माझ्या प्रश्नपत्राला सुरुवात करतोय. बघा काय म्हणायचंय. तत्पूर्वी आलेले पारितोषिक प्रसाद कृष्णा चिपटे यांच्याकडून 501 रुपयाचं बरेच पारितोषिक आलं आहे. ब्राह्मणदेव नृत्य कलापथक पेंडखले मधली निनावीवाडी रवींद्र निनावे यांच्याकडून
201 तसेच वैभव चिपटे, सुजल चिपटे यांच्याकडून व सुशांत चिपटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. रमाकांत चिपटे 101, विजय चिपटे पोलीस पाटील पेंडखळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही त्याचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. इम्तिहान लेती है लोगों की जान, लोगों की जान, लोगों की जान लेती है जिंदगी, इम्तिहान लेती है।
स्वागतम त्रिवळशाही आमची प्रथम बारी संपली, परंतु तुमची प्रथम बारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि प्रथम बारी दणकावून कराल, कारण शक्तीवाल्याची दुसरी बारी आणि तुरीवाल्याची पहिली बारी. बुवा तुमच्यावरती माझी दुसरी बारी अवलंबून आहे. जर आत बाहेर घुसायचा प्रयत्न केला तर तुम्हाला अगदीच आतमध्ये घुसवून ठेवेन. म्हणून सांगतोय बारी कराल, नीट करा. तुम्हाला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम बारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्पूर्वी आलेले पारितोषिक पुरुषोत्तम चिपटे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच दत्ताराम तोसकर यांच्याकडून 101 रुपये छोट्या मुलांसाठी खास पारितोषिक आलं आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद.